हाय गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आज आहे बघा माझ्या भावाची वास्तुशांती. ते दोघे इथे पूजेला बसले आहेत. इथं बघा सगळे फॅमिली मेंबरसुद्धा इथं बसले आहेत. इथे सगळेजण नाश्ता करत आहे बघा मॉर्निंगचा. 18 जूनला वास्तुशांती ठेवण्याची कारणे बघा. 18व्या मजल्यावर हा फ्लॅट आहे आणि फ्लॅट नंबर 1808 आहे. हे सगळं कारणे असल्यामुळे 18 जूनला वास्तुशांती होती. 18 जूनला भाऊ आणि वहिनीची ॲनिव्हर्सरीसुद्धा होती आणि त्यांच्या लग्नाला 8 वर्ष पूर्ण झाले. तर इथं बघा पूजा झाल्यावर त्यांचा फोटोशूट केला. आणि हा जसा फॅमिली डॉक्टर असतो तसा आमचा फॅमिली फोटोग्राफर आहे. हा माझा फ्रेंड संदीप आहे. त्याचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला मी कॅप्शनमध्ये देईलच. हे बघा मामी शौर्याला हसवण्याचा प्रयत्न करत आहे. पूजा झाल्यावर सुहासिनींचं जेवण होतं. इथं बघा आरती करून त्यांच्या पाया पडत आहे. आमच्याकडे अशी प्रथा आहे, वास्तुशांतीच्या दिवशी असा पाळणा केला जातो. जसं आपण लहान मूल जन्मल्यावर पाळणा केला जातो तसा करतात. आणि एका स्त्रीला तिथे खाली बसवतात जिला मूल नाही आहे. त्यामुळे बाईला इथे बसवतात. इथे माझी मामाची मुलगी बसली होती. संध्याकाळी मग सगळे रेडी होऊन मग इथं बघा मी फोटोशूट करत आहे. सगळे पाहुणे संध्याकाळी येणार होते आणि इथं बघा बहिणी आणि ते सगळेजण माझ्या फोटोशूटला वैतागले होते. कार्यक्रम म्हणल्यावर फोटोशूट तर झालाच पाहिजे आणि ते पण मी फोटोशूट करणार नाही असं कधी होईल. इथे बघा भाऊ आणि वहिनी त्यांचे पण फोटोज काढले. मम्मी पप्पा छोटा भाऊ यांनी सगळ्यांनी फोटोज काढले. गप्पा मारा गप्पा. एक तर लय मोठा प्रॉब्लेम आहे बाबा. दाजी गार्डन मध्ये आहे बाबा. रात्री सगळा कार्यक्रम झाल्यावर मग आम्ही ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन केलं. इथं बघा सगळे मुलं केकसाठी कसे बसले आहेत. इथं हे सगळे फॅमिली मेंबर आहेत. ते सगळेजण ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करतो आहे आम्ही. असेच फॅमिली ब्लॉग बघण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच. बाय बाय.